भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार का घेतला? भक्त प्रल्हादाची कथा. पूर्वी हिरण्यकश्यपू राजाने अतिशय घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला की कोणत्याही माणसाकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही. त्याची मरणाची वेळ दिवसा किंवा रात्री नसेल. घरात किंवा घराबाहेर त्याला मरण येणार नाही. ब्रह्मांनी देखील तथास्तु म्हणत त्याला वर दिला आणि आपल्याला मिळालेल्या या अद्भुत वरामुळे त्याला आता असे वाटू लागले की मी अमर झालो आहे. मला कोणी मारू शकत नाही. या वरामुळे हिरण्यकश्यपू अहंकाराच्या शिखरावर पोहोचला. स्वतःला तो देवांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागला. एक वेळ अशी आली की त्याला त्याच्यासमोर कोणत्याही देवाचे नाव घेतलेले देखील सहन होत नसे. या राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. जन्मापासूनच प्रल्हादची देवावर खूप श्रद्धा होती. त्याच्या मुखात सारखे देवाचे नाव असे. प्रल्हाद सतत नारायण नारायण नावाचा जप करत असे. त्याच्या वडिलांना म्हणजेच हिरण्यकश्यपूला हे सहन होत नव्हते. त्यांनी प्रल्हादला खूप वेळा समजावायचा प्रयत्न केला, परंतु त्याचा जाप सतत सुरूच होता. प्रल्हादचा नामजाप ऐकून आता राजाचा राग अनावर होत होता. त्याच्या अशा वागण्याने राजाने प्रल्हादला शिक्षा देण्याचे ठरविले. नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादला डोंगराच्या उंच कड्यावरून खाली ढकलून देण्याची आज्ञा राजाने सेवकांना दिली. सेवकांनी देखील राजाची आज्ञा मानून त्याला उंच कड्यावरून ढकलून दिले, परंतु काहीच वेळात प्रल्हाद राजवाड्याकडे परत येताना दिसला. प्रल्हादला जिवंत पाहून राजा चिडला आणि त्याला विचारले. तेव्हा प्रल्हादने सांगितले की डोंगराच्या कड्यावरून खाली पडल्यावर मी एका झाडावर अलगद पडलो आणि मग तिथून एका बैलगाडीमध्ये बसून पुन्हा घरी आलो. असेच काही दिवस गेल्यानंतर राजाच्या काही खास लोकांसाठी जेवण बनवत होते. तिथे देखील प्रल्हादचा नामजाप सुरूच होता. राजाला प्रचंड चीड आली आणि त्यांनी सेवकांना आज्ञा केली की कढईतील उकळत्या तेलात प्रल्हादला टाकून द्या. राजाच्या आज्ञेचे पालन करत सेवकांनी तसे केले, परंतु कढईतून चारही बाजूने उकळते तेल उडालं. सेवक भाजल्यामुळे ओरडत इकडे तिकडे पळू लागले, मात्र प्रल्हाद शांतपणे उभा होता. अखेर हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाचा वध करण्यासाठी आपली लाडकी बहीण होलिका हिची मदत घेतली. होलिकाला आगीपासून अभय मिळालेले होते. तिला मिळालेल्या वरदानानुसार कोणतीही आग तिला भस्म करू शकत नाही हे राजाला माहीत होते. हिरण्यकश्यपूने होलिकेला प्रल्हादला मांडीवर घेत आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. या प्रसंगात देखील प्रल्हादचा नारायण नारायणचा जप चालूच होता. तो नारायण नारायणच्या जपात तल्लीन होता. प्रल्हादच्या भक्तीसमोर होलिकेचा वर देखील काम करेनासा झाला. त्याच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले आणि होलिका आगीमध्ये जळून खाक झाली, तर भगवान विष्णूंचा वरदहस्त असलेल्या प्रल्हादला अग्नी देखील काहीच करू शकले नाही. राजाचा राग आता अनावर झाला होता. रागाच्या भरात त्याने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले की दाखव मला कुठे आहे तुझा देव. त्याचबरोबर प्रचंड गर्जना करत त्या खांबातून भगवान विष्णूंचा नृसिंह अवतार प्रकटला. त्याचे शरीर माणसाचे होते आणि सिंहाचे डोके होते, म्हणजे तो माणूसही नव्हता किंवा प्राणीही नव्हता. राजवाड्याच्या उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळी नृसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याला ठार मारले. म्हणजेच घरात किंवा घराबाहेर आणि रात्री किंवा दिवसा मरण नको असला असा वर मागितलेल्या हिरण्यकश्यपूला भगवान विष्णूंनी त्याच्या सगळ्या अटी पाळत ठार केले. त्यात नखे रोवल्याने त्याचा वध केला. यातच त्यांनी शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही ही अट देखील पाळली. अशा प्रकारे आपल्या लाडक्या भक्ताची भक्ती पाहून भगवान विष्णूने नृसिंह अवतार घेत भक्त प्रल्हादचे रक्षण केले. धन्यवाद.